रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने बँकांसमोर करण्यात आले स्वाहा आंदोलन। उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील मनीषा वाल्मिकी तरुणीला न्याय मिळावा म्हणून वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने काढण्यात आला आक्रोश मोर्चा। ऑनलाईन दौरे गुर्जर वधूवर परिचय मिळावा। जीवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाऱ्या आबा सावंत सारख्या पोलिसाचा अभिमान। LIC किंगमेकर राजेंद्र बम यांच्या राज्यपालांनी केला सन्मान। जिल्हा विकास व संनियंत्रण समितीची बैठक। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील विविध बँकांसमोर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे बँक पावत्यांचे दहन करत स्वाहा आंदोलन केले। राष्ट्रीय आणि खासगी बँका महाराष्ट्रात कार्यरत असताना आर्थिक व्यवहाराची भाषा सर्वच बँकांमध्ये इंग्रजी आणि हिंदी आहे। मात्र पैसे भरण्यासाठी अथवा काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावत्यांची तसेच फॉर्म भरण्याची भाषा ही मराठी ठेवण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी केली। बँक व्यवहारामध्ये मराठीचाही समावेश करण्यात यावा अशी RBIची गाईडलाईन असताना बँकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। तरी बँकांनी मनसेच्या या मागणीकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना बँक प्रशासन जबाबदार असतील असे आवाहन मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आले। बँकांमध्ये चालणाऱ्या कामकाज हे मराठी भाषेत करण्यात यावे या मागणीसाठी हे स्वाहा आंदोलन करण्यात आले। मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळेस बँकांसमोर फॉर्म विड्रॉल स्लिपची जाळून होळी केली। बँक पावत्या जळून निषेध नोंदवत येणाऱ्या काही दिवसांमध्ये बँकांनी मराठी भाषेचा समावेश आपल्या आर्थिक व्यवहारामध्ये करून न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। बँकांच्या मराठी धोरणांचा प्रत्येक फॉर्म मध्ये मराठी। नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे बँकांच्या मराठी भाषेच्या धोरणाविरुद्ध प्रतिकात्मक स्वाहा आंदोलन करण्यात आलेले आहे। मिशन बिगिंग अंतर्गत अनेक व्यवहार सुरू झालेले आहेत, त्यातच पैशांची देवाणघेवाण देखील सुरू झालेली आहे। अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीच्या फॉर्मपासून तर परीक्षेच्या चलनापर्यंत त्यांना बँकेत जावे लागते। अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विमा अर्जापासून तर त्यांना सरकारतर्फे विविध योजना ज्या मिळत आहेत त्यांच्या लाभासाठी त्यांना विविध बँकेमध्ये जावे लागते। विविध बँकेची जे फॉर्म आहे, जे चलन आहे, त्या ज्या पावत्या आहे, सूचना फलक आहे, हे फक्त इंग्रजी व हिंदी या दोनच भाषेत असतात। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या त्रिभाषा सूत्रानुसार प्रत्येक बँकेमध्ये इंग्रजी, हिंदी व मराठी या भाषेचा वापर झालाच पाहिजे। परंतु अनेक जे बँके आहेत त्यांच्यामध्ये फक्त इंग्रजी व हिंदी या दोनच भाषेचा वापर केला जातो। मराठी भाषा या फॉर्ममध्ये दिसत नाही। तर
ह्या ज्या बँका आहे या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे किती आदर करतात हे यावरून दिसून येते. कोरोना काळामध्ये अनेक ज्या बँका आहे त्या फक्त मोजकेच लोकांना प्रवेश देत आहेत. जे शेतकरी आहे, जे वयोवृद्ध माणसं आहे, ज्या महिला आहेत त्यांना बँकेच्या बाहेर बसून फॉर्म भरावे लागतात. त्यांचे हाल होतात. त्यांना इंग्रजी येत नसल्यामुळे त्यांना जे बँकेचे कर्मचारी आहे बाहेरच फॉर्म भरावे लागतात. त्यांच्याकडून इंग्रजीचे फॉर्म भरताना चुका देखील निर्माण होते. जे चुका झालेल्या असतात त्यासाठी जे शेतकरी जे लोक आहेत ते बँकेमध्ये जातात व ते बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांचे जे बँकेचे कर्मचारी आहे हे त्यांना उद्धट भाषेत उत्तरं देतात. त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही ज्या बँकेच्या ज्या पावत्या वगैरे आहेत त्यांचे आम्ही स्वहा आंदोलन केलेलं आहे. येत्या काही दिवसात जर बँकांनी मराठी भाषेचा समावेश या फॉर्ममध्ये चलन पावत्यांमध्ये जर केला नाही तर त्यांना मनसे स्टाईलने आम्ही उत्तर देऊ. याची सर्व जबाबदारी बँक प्रशासनाने घ्यावी. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे युवतीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी द्यावी. पीडित तरुणीचे अंत्यसंस्कार कुटुंबियांच्या परस्पर मध्यरात्री करणाऱ्या पोलिसांवर व तपासी अधिकाऱ्यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा. या घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदीय नियुक्त अधिकाऱ्यांकडे द्यावी व यामध्ये किमान एका महिला न्यायाधीशाचा समावेश असावा. तसेच पीडित कुटुंबांचे पुनर्वसन महाराष्ट्रात करावे. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात उत्तर प्रदेशच्या बाहेर चालवावा अशी मागणी करत आज धुळ्यात वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने सफाई आक्रोश मोर्चा काढण्यात आला. धुळे शहरातील संतोषी माता चौक ते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात धुळे शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पीडित तरुणीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशी द्या, योगी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आला. वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात सर्वपक्षीय नागरिक, आंबेडकरी, अल्पसंख्याक व दलित पक्ष संघटना यांच्या वतीने काढण्यात आलेल्या सफाई आक्रोश मोर्चाच्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. सफाई आक्रोश मोर्चाचा अध्यक्ष आणि आज आम्ही आक्रोश मोर्चा काढलेला आहे. उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील घटना, मनीषा वाल्मिकी तिच्यावर जे अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आली व त्याच्या परिवाराला वेठीस धरण्यात आलं व कायदा सुव्यवस्था कुठल्याही गोष्टीची विचार भान न ठेवता एका दलित बहिणीवर व एका दलित कुटुंबावर जो शासनाने षडयंत्र करून जे दाबण्याचा प्रयत्न केला त्या विरोधात आज आमचा धुळे शहरात सफाई आक्रोश मोर्चा व सर्व मेहतर वाल्मिकी समाजाकडून आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत. राज्यव्यापी सर्व समाजा व सर्व पक्षीय निषेध मोर्चा आम्ही काढलेला आहे. 2 दिवसांचा धुळे गुर्जर समाजाचा ऑनलाईन वधूवर परिचय कार्यक्रम 8 व 9 नोव्हेंबर रोजी झाला. समाजात पहिल्यांदाच ऑनलाईन सर्व वधूवर यांनी उत्स्फूर्तपणे आपला परिचय देऊन एकमेकांच्या अपेक्षा सांगितल्या. प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या पद्धती व प्रथा असतात. आपल्या समाजानेही त्या आजवर जपल्याच याचा मनोमन आनंद वाटतो. आज शिकलेल्या मुलामुलींना अपेक्षाप्रमाणे जोडीदार मिळवण्यास अत्यंत अडचणी येतात, पण वधूवर परिचय कार्यक्रमाने हा प्रश्न सुटू शकतो. हा घेतलेला कार्यक्रम काळाची गरज ओळखून उचललेले एक योग्य व धाडसी पाऊल श्री गजानन पाटील पुणे यांनी संकल्पित केले. त्यात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश पाटील जळगाव, ॲडव्होकेट भगवान पाटील, संजय पाटील पुणे, डी.के. पाटील शिरपूर, फौजी प्रदीप पाटील, शरद पवार धुळे, अनिल पाटील, डॉक्टर भाग्यश्रीताई, ॲडव्होकेट शीतलताई पुणे यांनी कार्यासाठी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमाला समाजातील ज्ञानशास्त्रज्ञ माननीय प्राचार्य L.A. आप्पा, अध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. तसेच गुलाबराव पाटील आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव यांनी धुळे गुर्जर समाजाच्या पहिल्या ऑनलाईन वधूवर परिचय मेळाव्याला दिलेल्या शुभेच्छा व केलेले आवाहन. सगळ्या गुजर समाजातील तरुण तरुणींना आवाहन करण्यात येत आहे की 8 तारखेला आणि 9 तारखेला गुजर समाजाच्या वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी मुलामुलींचा होतो आहे. तो दुपारी 3 ते 6 संध्याकाळी होणार आहे. माझी विनंती आहे, लॉकडाऊन आणि कोविडचा हा प्रादुर्भाव असल्यामुळे आपण सगळ्या समाजातील युवक युवकींनी या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा आणि आपल्या जीवनातला साथीदार निवडावा. हीच माझ्याकडनं आपल्याकडनं सगळ्यांना विनंती आहे. या सगळ्यांना या वधूवर परिचय मेळाव्याच्या मी शुभेच्छा देतो आणि आपल्या समाजातील तरुणांनी आणि तरुणींनी फार मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सहभाग घेऊन पुढच्या काळामध्ये सामूहिक विवाह करण्याकरताचा एक प्रवेशद्वार उघडा करावा आणि समाजाच्या या आव्हानाला आपण सगळ्यांनी साथ द्यावी ही सगळ्या तरुणांना विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जीवाची बाजी लावून कर्तव्य निभवणाऱ्या आबा सावंत यांसारख्या वाहतूक पोलिसांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज काढले. पिंपरी चिंचवड येथे मास्क न घातल्याने एका कार चालकाविरुद्ध कारवाई करत वाहतूक पोलीस आबा सावंत यांना त्या कार चालकाने बॉनेटवर लटकवून फरफटत नेले, तरीही मोठ्या हिमतीने त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले. त्यांचा सत्कार व शाल पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री महोदयांच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश तसेच सहाय्यक आयुक्त श्रीकांत देसले उपस्थित होते. श्री देशमुख यांनी आबा सावंत त्यांच्या पाठीवर शाब्दिकीची थाप मारली ह्या घटनेबद्दल सविस्तर माहिती विचारली आणि त्यांचे कौतुक केले. आबा सावंत हे लातूर जिल्ह्यातील किल्लारीचे रहिवासी आहेत. आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आबा सावंत यांना 10,000 रुपयांचे रोख पारितोषिक दिल्याचेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आमचे जे पोलीस साहेब आहेत ते चिंचवडला प्राथमिक काम करतात, त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली शासकीय जबाबदारी पूर्ण केली. म्हणजे त्याचं दैव की त्यांचं एकच असताना त्यांच्या हातात आणखी आला म्हणून ते स्वतःची परामर्श केले. अशा प्रकारची घटना सोलापूरमध्ये 3 महिन्यापूर्वी झाली होती. तिथे सुद्धा एका मोटर चालकाने आमच्या ट्राफिक हवालदाराला पकडा केलं होतं, तिथे त्याचा मृत्यू झाला होता. पण आमच्या हवालदारांना त्याची हिंमत दाखवली, त्यामुळे मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी धुळे शहरातील उद्योजक तथा LIC किंग मेकर राजेंद्र बम यांचा कोरोना काळातील केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. मुंबई राजभवन येथे धुळे शहरातील महापौर चंद्रकांत सोनार यांचा उपस्थित राजेंद्र बम व सोनल बम राजेशाही पद्धतीने सन्मान केला. यावेळी ऋषिकेश भांबरे, आचल बम, कुणाल सोनार, आवेश खान आदी उपस्थित होते. जिल्हा विकास व संनियंत्रण समितीची आज सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. खासदार डॉक्टर सुभाष भामरे अध्यक्षस्थानी होते. खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार अंदे, महापौर चंद्रकांत सोनार, आमदार मंजुळा गावित, आमदार काशीराम पावरा, जिल्हाधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी, धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी तथा धुळे पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी तृप्ती धोडमिसे व्यासपीठावर उपस्थित होत्या. खासदार डॉक्टर भामरे म्हणाले, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विविध योजनांची अंमलबजावणी करावी. वीज वितरण कंपनीने भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करावे. भारनियमन होणार नाही याचीही काळजी घ्यावी. विजेचा अवैधरित्या वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी. आवश्यक तेथे पोलीस दलाची मदत घ्यावी. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच धुळे शहरात 2 दिवसापूर्वी घडलेल्या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देत दोषींवर कारवाई करावी. धुळे शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी म्हणून वीज वितरण कंपनीने आपला प्रकल्प अहवाल सादर करावा. वेलनेस सेंटर या महत्वाकांक्षी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश त्यांनी दिले. प्रधानमंत्री मातृ योजना राबवण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्ते यांच्यात समन्वय साधावा, जेणेकरून या योजनेची परिणामकारक अंमलबजावणी करता येईल असे खासदार डॉक्टर गावित यांनी सांगितले. यावेळी खासदार डॉक्टर भामरे, डॉक्टर गावित यांनी राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, आदिवासी विकास विभागाकडील केंद्र पुरस्कृत योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसह विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर आढावा बैठक आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने बँकांसमोर करण्यात आले स्वाहा आंदोलन. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील मनीषा वाल्मिकी तरुणीला न्याय मिळावा म्हणून वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने काढण्यात आला आक्रोश मोर्चा. ऑनलाईन दौरे गुर्जर वधूवर परिचय मिळावा. जीवाची बाजी लावून कर्तव्य निभवणाऱ्या आबा सावंत सारख्या पोलिसाचा अभिमान.
LIC किंगमेकर राजेंद्र बम यांच्या राज्यपालांनी केला सन्मान. जिल्हा विकास व संनियंत्रण समितीची बैठक. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.